नांदगाव पेठजवळ मंगळवारी दुपारी एक भीषण अपघात घडलाय। रस्त्याने जाणाऱ्या राख वाहून नेणाऱ्या ट्रकच्या उडालेल्या राखामुळे एक दुचाकीवरील युवक गंभीरपणे जखमी झाला। युवकाच्या डोळ्यात राख गेल्यामुळे तो नियंत्रण गमावून ट्रॅक्टरच्या खाली आला। यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। मृतकाची ओळख ऋषिकेश सुभाष निंबोरकर म्हणून झाली आहे। नांदुरा येथे राहणारा 27 वर्षीय हा युवक एटीएम मध्ये काम करीत होता। ट्रक चालक घटना घडताच पसार झाला, तर ट्रॅक्टर चालकाला नांदगाव पेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। स्थानिक नागरिक तसेच प्रहार पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त करत यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे। रतन इंडिया कंपनीच्या ट्रकमधनं राख वाहून नेली जात असल्यामुळे अनेक अपघात होत आहेत। त्यामुळे आरटीओ प्रशासनावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत। कसोटीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृहासमोर एक आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात प्रादेशिक परिवहन विभागावर कारवाईची मागणी केली गेली आहे। प्रकरण हेच आहे की एक निष्पाप नांदुऱ्याच्या एका कार्यकर्त्याचा एक जीव गेला। नांदगाव पेठ उडान पुलाच्या बाजूला तो ड्युटीवर चालला होता मोजरीला, परंतु वारंवार आपण सांगून सुद्धा आरटीओला सांगून सुद्धा पोलिसांना सांगून सुद्धा जे राखीचे ट्रक आहे अवैधरित्या चालत आहे, ओव्हरलोड ज्याच्यातून राख उलटे, त्याच्यामुळं दुचाकीने येणाऱ्या सर्व वाहनाच्या डोळ्यात राख जाते। त्याच्यामुळं काही ॲक्सिडेंट झाले। वलगावला मागील महिन्यात एक ॲक्सिडेंट झाला, एक जण वारला। आज सुद्धा अशीच घटना घडली की एका ट्रॅक्टरवाल्याच्या डोळ्यात सुद्धा ते राख गेली आणि त्या बाईक स्वाराच्या डोळ्यात गेली आणि या डोळ्यात गेल्यामुळं तो अनबॅलन्स झाला, नियंत्रण सुटलं आणि तो जाग्यावर स्पॉटवर गेला। याला सर्वस्वी जबाबदार आरटीओ विभाग, पोलीस विभाग हे मी सांगतो, कारण यांना वारंवार न्यूज पेपरवाल्यांनी सुद्धा पेपरमध्ये बातम्या टाकल्या, इलेक्ट्रॉनिक मीडियावाल्यांनी सुद्धा दिलं, परंतु यांनी कुठंच कारवाई केली नाही। हे फक्त कारवाई करतात थातूमातूर एखाद्या ॲटोवर, काय ॲटोला बिचारा 2 सवाऱ्या जास्त झाल्यात आहे त्याच्यावर कारवाई करते, त्या टाटा एसवर कारवाई करते, पण ज्या मेन हजारो लाखो लोक त्या रुपयाची उलाढाल त्या रतन इंडियातून होत आहे, या राखीच्या माध्यमातून अवैध वाहतूक चालू आहे, सर्व अवैध वाहतूक चालू आहे। यांच्या नजरेत असूनसुद्धा हे कुठंच कारवाई करत नाही। मी आरटीओला या प्रकरणी दोषी मानतो। यांनी मृतकाच्या परिवाराला आर्थिक मदत केली पाहिजे, आरटीओनी म्हणा किंवा जे काही जबाबदार असेल त्या वाहन मालक असेल जो असेल, आणि हा जो सर्व प्रकार हा उद्यापासून बंद झाला पाहिजे। नाही तर आम्ही त्यांची गाडी घेऊन आमची बॉडी घेऊन आम्ही आरटीओच्या दालनात, मॅडमच्या दालनात नेणार आहोत आणि बॉडी तिथंच राहील जिथपर्यंत आम्हाला न्याय मिळेल। स्थानिकांनी रतन इंडिया कंपनीकडनं मृतकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे। या आंदोलनानंतर आरटीओ अधिकारी निलेश दहिकर आणि नांदगाव पेठ पोलीस निरीक्षक अंभोरे यांनी लेखी आश्वासन दिलंय, ज्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आलंय। सर, राखीच्या ट्रकने युवकाचा अपघात झाला आहे, मृत्यू झालेला आहे। तर या ठिकाणी प्रहारच्या म्हणजे पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं आहे, मागण्या सुद्धा त्यांनी या ठिकाणी व्यक्त केल्या आहे। आपण विभागाच्या वतीने कोणती मागणी मान्य केली आहेत आणि सुरक्षा म्हणून आपण कोणती बंदोबस्त राहणार आहे? आपण त्यांना सांगितलं आहे की रतन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड इथून निघणाऱ्या प्रत्येक वाहनावर आता आपण कायदेशीर कारवाई करू। तसेच आमच्याकडून एक तीर्थाचे पथक आहे, आपले 2च पथक आहे, त्यापैकी आमच्या वरिष्ठांशी चर्चा करून एक पथक आपलं तिथं त्या परिसरात रतन इंडियाच्या तिथं फिरतं राहील, जेणेकरून अवैध वाहतूक होणार नाही।